ऑगस्ट 2026 आयोजित केलेल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेला उपस्थित सन्माननीय पदाधिकारी, सत्तेचे अधिकारी तसेच यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो। मंचावर उपस्थित जिल्हा परिषदच्या अध्यक्षा सौ कविताताई जगदीश कुके तसेच उपाध्यक्ष तथा सभापती कृषी उपसंवर्धन एकनाथजी लक्ष्मणजी फेंडर, त्याचप्रमाणे सभापती शिक्षण व बांधकाम समिती नरेश माणिकरावजी ईश्वरकर, सभापती महिला व बालकल्याण समिती सौ अनिताताई रमेश नरगोकुलवार, त्याचप्रमाणे सभापती समाज कल्याण समितीचे सभापती सौ शीतलताई जयेश राऊत, पंचायत समितीचे सर्व सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मिलिंद कुमार साळवे सर तथा सन्माननीय सर्व सदस्यगण व सर्व अधिकारी, आज भंडारा जिल्हा परिषद स्वराज्याचे सन 26-27 चे प्रथम सुधारित अंदाजपत्रक सभागृहासमोर मी सादर करीत आहे। सन 26-27 चे मूळ अंदाजपत्रक महसुली जमा 10,70,80,000 व महसुली प्रमाणे सुरुवातीची शिल्लक 11,51,000 असे मिळून एकूण महसुली जमा 22,21,80,000 घेण्यात आलेली आहे। महसुली जमेचे शासन निर्णयाप्रमाणे ठरवून दिलेल्या लेखानुसार 70% निधी शासन निर्णयाप्रमाणे विभागांना वितरित करण्यात आलेले असून उर्वरित 30% निधी आवश्यकतेनुसार इतर विभागावर वितरित करून रुपये 22,20,33,000 महसुली खर्च खालीलप्रमाणे करण्यात येत आहे। सर्व बांधकाम विभागाकरिता 4,45,00,000, शिक्षण विभागाकरिता 2,90,00,000, पंचायत विभागाकरिता 40,00,000, आरोग्य विभागाकरिता 90,00,000, महिला व बालकल्याण विभागाकरिता 1,20,00,000, पाणी पुरवठा विभागाकरिता 2,56,82,000, समाज कल्याण विभागाकरिता 3,11,87,000, अपंग कल्याण 67,64,000, कृषी विभाग 65,00,000, पशुसंवर्धन विभाग 45,00,000, सामान्य प्रशासन विभाग 2,58,00,000, वित्त विभागात 30,00,000, मुख्यमंत्री पंचायत राज अभियान 62,00,000, लघु पाटबंधारे विभाग 87,00,000। सर्व पदाधिकारी, अधिकारी व सन्मान्य सदस्य यांना विनंती करतो की जिल्हा परिषदेचे मूळ उत्पादन वाढ होण्याकरिता सूचना करून त्यांची अंमलबजावणी करण्यास मदत करावी, जेणेकरून उत्पन्न वाढ झाल्यास प्राप्त जमा रक्कमेची तुलनेत विभागाच्या मागणीनुसार जास्तीत जास्त योजना कार्यरत करण्याच्या हेतूने व प्रशासकीय अंदाजपत्रक निधी उपलब्ध करून देता येईल। सभागृहांना विनंती करण्यात येत आहे व 26-27 चे मूळ प्रथम सुधारित अंदाजपत्रक पत्रकांना मान्यता देण्यात यावी आणि सगळ्यांना बुकलेट दिलेले आहे।